दिल्लीच्या रोहिणी सेक्टर 18मध्ये जिथे सामान्यतः शांत आणि साधे जीवन जगले जाते, तिथे 19 जानेवारी 2025 रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली. ही घटना केवळ एका महिलेच्या कृत्यांमुळे नव्हे, तर तिच्या कृत्यांनी 9 तरुणांच्या आयुष्यावर पडलेल्या अविश्वसनीय परिणामांमुळे संपूर्ण दिल्लीत चर्चेचा विषय बनली. मुख्य आरोपी होती सुनीता देवी, वय 44 वर्षे. तिचा पती 5 वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू पावला होता. त्यानंतर तिने स्वतःला एकटेपणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण हळूहळू तिच्या मनात एक विचित्र आणि धोकादायक सवय रुजली. शारीरिक सुखाच्या लालसेने ती इतकी आहारी गेली की तिने परिसरातील तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी एक सुस्पष्ट योजना आखली. ती त्यांना महागड्या भेटवस्तू, विशेषतः मोटरसायकली, रोख रक्कम आणि इतर आकर्षक वस्तू देऊन प्रेमाच्या नावाखाली फसवत असे. सुनीता ही महिला अत्यंत बुद्धिमान, चलाक आणि धूर्त होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी सौम्य हास्य आणि बोलण्यात मधुरता असायची. ती सोसायटीतल्या तरुणांशी मैत्रीपूर्ण पद्धतीने बोलायची, त्यांच्या समस्या ऐकायची आणि हळूहळू त्यांच्यावर विश्वास निर्माण करायची. सुरुवातीला ती छोट्या छोट्या मदतीने, नंतर महागड्या भेटी देऊन त्यांना आपल्या प्रेमात अडकवायची. तिच्या योजनेचा मुख्य भाग होता महागड्या मोटरसायकली. रॉयल एनफील्ड क्लासिक 350, होंडा CBR 250, यामाहा R15 अशा बाईक्स ती तरुणांना भेट म्हणून द्यायची. या बाईक्सची किंमत 1.5 ते 3 लाखांपर्यंत होती. त्या तरुणांना वाटायचे की ही महिला खरंच त्यांच्यावर प्रेम करते, इतकी मोठी भेट देऊन ती त्यांना आपलेसे मानते आहे. पण प्रत्यक्षात हे सर्व एक मोठे जाळे होते. सुनीताने रोहिणी सेक्टर 18मधील कमीत कमी 8 ते 9 तरुणांना अशाच प्रकारे फसवले. हे तरुण वयाने 22 ते 28 वर्षांच्या दरम्यानचे होते. त्यांच्यापैकी काही जण एकमेकांचे जवळचे मित्र होते, एकत्र फिरायचे, पार्टी करायचे, पण तरीही त्यांनी कधीच एकमेकांना सांगितले नाही की सुनीतासोबत माझे संबंध आहेत, कारण प्रत्येकाला वाटत होते की ती फक्त माझ्यावरच प्रेम करते. हे तिच्या योजनेचे सर्वात यशस्वी भाग होते, गोपनीयता आणि खोट्या प्रेमाची भावना. या प्रकरणातील सर्वात दुःखद आणि हृदयभेदक भाग होता अभिषेक मेहरा याचा. अभिषेक फक्त 25 वर्षांचा होता. तो एका मध्यमवर्गीय कुटुंबातला एकुलता एक मुलगा. तो इंजिनिअरिंग पूर्ण करून एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. सुनीताने त्याला पहिल्यांदा भेटले तेव्हा त्याच्या जन्मदिवसाला रॉयल एनफील्ड क्लासिक 350 भेट दिली. त्या बाईकची किंमत अंदाजे 2.20 लाख रुपये होती. अभिषेकला विश्वास बसत नव्हता. त्याने विचारले, आंटी, इतकी मोठी भेट कशी? सुनीताने हसून सांगितले, तू माझा राजा आहेस, तुझ्यासाठी काहीही कमी नाही. नंतर तिने अभिषेकला दर महिन्याला 15 ते 20 हजार रुपये खर्चासाठी द्यायला सुरुवात केली. अभिषेकला वाटायचे की ही खरी प्रेम आहे, ती त्याच्यासाठी इतके करत आहे म्हणजे तिचे मन नक्कीच शुद्ध आहे. 2 महिने हे संबंध सुरू राहिले. अभिषेक पूर्णपणे तिच्या प्रेमात बुडाला होता. पण 2 जानेवारी 2025 रोजी अचानक सर्व काही बदलले. सकाळी ते दोघे फोनवर हसत खिदळत बोलत होते, पण दुपारपर्यंत सुनीताने अभिषेकचा नंबर ब्लॉक केला. कोणतेही कारण, कोणतीही पूर्वसूचना नाही. अभिषेक हादरला. त्याने शेकडो वेळा कॉल केले, मेसेज पाठवले, काय झालं, मी काही चूक केली का? पण एकही उत्तर नाही. 15 दिवसात अभिषेकने 500हून अधिक वेळा फोन केला. रात्रंदिवस तिच्या कॉलची वाट पाहत राहिला. तणाव, नैराश्य, झोप न लागणे, भूक न लागणे हे सर्व सुरू झाले. त्याच्या कुटुंबियांना वाटले की नोकरीचा ताण आहे, पण अभिषेकच्या मनात फक्त एकच प्रश्न होता, मी काय चूक केली? शेवटी 19 जानेवारी 2025 रोजी सकाळी अभिषेकने आपल्या खोलीतच आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना धक्का बसला. पोलिसांना बोलावण्यात आले. अभिषेकच्या मोबाईलमध्ये एकाच नंबरवरून 500हून अधिक मिस्ड कॉल्स दिसले. पोलिसांनी तो नंबर ट्रेस केला. नंबर सुनीता देवीचा होता आणि तीच रोहिणी सेक्टर 18मध्ये राहत होती. पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला. सुरुवातीला सुनीताने नकार दिला, पण नंतर मान्य केले की हो, अभिषेकशी माझे संबंध होते, मी त्याच्याशी बोलणे बंद केले. पण तिने हे सांगितले नाही की हे सर्व एक नियोजित योजना होती. तिचा उद्देश फक्त शारीरिक सुख होता. पैशांचं आणि भेटवस्तूंचा आमिष दाखवून तरुणांना फसवणे हा तिचा मुख्य हेतू होता. अभिषेकच्या आत्महत्येची बातमी पसरताच सोसायटीत खळबळ उडाली. मग एक तरुण पोलीस स्टेशनमध्ये येऊ लागले. राहुल वर्मा, 26 वर्षांचा, म्हणाला, मला सुनीताने होंडा CBR 250 दिली, 2 महिने संबंध ठेवले, मग ब्लॉक केले. दुसऱ्या तरुणाने सांगितले, मीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, पण वाचलो. असे एक पुरावे समोर आले.
पोलिसांनी सुनीताचा मोबाईल, बँक स्टेटमेंट, बाईक्सची कागदपत्रे तपासली. तिने काही बाईक्स कर्ज काढून काही बचतीतून विकत घेतल्या होत्या. तिच्या फोनमध्ये तरुणांना पाठवलेले मेसेज सापडले. तू माझा राजा आहेस, कधीच सोडणार नाही, तुझ्याशिवाय जगू शकत नाही, पण प्रत्येक प्रकरणी 2 महिन्यानंतर ब्लॉक. या प्रकरणातील अभिषेकची आत्महत्या हा सर्वात ठोस पुरावा ठरला. पोलिसांनी सुनीतावर IPC कलम 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे, 420 फसवणूक, 506 धमकी, ब्लॅकमेल आणि खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल केले. न्यायालयात दीर्घ खटला चालला. सुनीताने सुरुवातीला सर्व नकार दिला, पण पुरावे इतके ठोस होते, कॉल रेकॉर्ड, मेसेज, बँक ट्रान्सफर, बाईक्सची दस्तऐवज, की तिचा बचाव अशक्य झाला. शेवटी न्यायालयाने तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना संपूर्ण दिल्लीला हादरावून टाकणारी ठरली. लोकांना विश्वास बसत नव्हता की एक 44 वर्षांची विधवा महिला अशा क्रूर पद्धतीने 9 तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. एकाने आत्महत्या केली, इतरांचे मानसिक संतुलन बिघडले. काहींनी नोकरी सोडली, काहींनी सोसायटी बदलली, काही कुटुंबे आजही त्या धक्क्यातून सावरत नाहीत. सुनीताच्या या कृत्याने प्रेम, विश्वास, नातेसंबंध या संकल्पनांचा अर्थच बदलून टाकला. आजही रोहिणी सेक्टर 18 मध्ये ही घटना चर्चेत येते. आई-वडील तरुण मुलांना सावध करतात, भेटवस्तूंच्या मोहात प्रेम समजू नका, खरे प्रेम हे भावनांचे असते, भेटींचे नव्हे. सुनीता आज तुरुणात आहे, तिच्या कृत्यांचे परिणाम मात्र कायम राहतील. अभिषेकच्या आईवडिलांना न्याय मिळाला, पण त्यांचा एकुलता एक मुलगा कधीच परत येणार नाही. त्या शांत सोसायटीत आजही एक शोकांतिका जिवंत आहे, एका महिलेच्या लालसेने नष्ट केलेले 9 तरुण आयुष्य.